नमस्कार मित्रांनो, आपण लोकांना घरी जेवायला बोलवतो. फॅन्सी डिनर सेट्स ओके आपण काढतो किंवा फॅन्सी टी सेट्स आपण काढतो. तर हे फॅन्सी क्रोकरी कोण बनवतं, तर त्या कंपनीचं नाव आहे ला ओपाला. ओके, भारतामध्ये खूप फेमस कंपनी आहे आणि ह्याचे 2-3 ठिकाणी प्लांट असावे. तुम्ही अॅन्युअल रिपोर्ट वाचा. आणि हा शेअर सध्या पडलेला आहे. ओके, 467 पासून 230 हा शेअर आलेला आहे आणि आत्ताच सप्टेंबर एंडचे रिझल्ट्स आले. तर ओके काइंड ऑफ थिंग. ओके, TTM प्रॉफिट याचा 13% पडलेला आहे, परंतु मार्केट प्राईस याची 33% पडलेली आहे. त्यामुळे हा शेअर मी डिस्कशनला घेतलेला आहे. ओके, आणि अभ्यासाला घेतलेला आहे. याचं P/E आहे 24 सध्या आणि ROC 15% आहे, ROE 11% आहे. ओके, फेस व्हॅल्यू 2 आहे, इक्विटी 22 कोटी आहे आणि लोन शून्य आहे ह्या कंपनीला. ओके, लोन शून्य असलेली कंपनी आहे. डिव्हिडंड यील्ड याची 3.3% आहे, दाबून डिव्हिडंड देते दरवर्षी. ओके, प्रमोटरचे 65.8% आहेत स्टेक याच्यामध्ये. FIIचे 1% आहे. DIIचे किती आहेत बघा, 20% आहेत. DIIचे चांगले शेअर 20% आणि पब्लिकचे 13.4% आहेत. असे कंपनीचे स्टेक होल्डिंग आहे. ऑपरेटिंग कॅशचा साधारण 100 कोटी आहे दर वर्षाला. ओके, डेटर याचे म्हणजे 32 दिवसामध्ये यांना पैसे मिळतात त्यांचे प्रॉडक्ट विकला की. इन्व्हेंटरी काय विशेष ठीक आहे, 416 दिवसाची इन्व्हेंटरी आहे, म्हणजे साधारण 1 वर्षाची इन्व्हेंटरी आहे, विच इज नॉट गुड. ओके, आणि ह्याचे मार्च 16 रिझल्ट जर अवेलेबल आहेत. म्हणजे 73 कोटी प्रॉफिट होतं तेव्हा आणि सध्या 101 कोटी प्रॉफिट आहे त्यांचं वर्षाला. ओके, आणि इक्विटी किती यांची 22 कोटी आहे. ओके, आणि शेअरसारखा हलत असतो. आता बघा 2022-20 पासून तुम्ही जर बघितलं 5 वर्षाचा ग्राफ बघितला, त्यांनी 4 पीक्स दिलेले आहेत. ओके, 415, 424, 467 आणि 400 रुपये, 391. आणि आता लेटेस्ट पीक होतं त्याचं 280 आणि 280वरून तो पडला 210 किंवा 220ला. ओके, याचा बॉटम टिपिकली 200 रुपये आहे. त्यामुळे ऑलमोस्ट बॉटमला हा शेअर आहे. तुम्ही तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, ॲडवायझरला विचारा, त्याच्याप्रमाणे ॲक्शन घ्या. कंपनीचा DNA चांगला आहे, डिव्हिडंड देणारी कंपनी आहे, नुसता पेपर प्रॉफिट नाही आहे. आणि इयर ऑन इयर प्रॉफिटच डिक्लेअर केला आहे, लॉस एकाही वर्षी नाही आहे. आणि आपल्याला तर स्पायरिंग लोकांना तर डिनर सेट आणि टी सेट फॅन्सी इथं लागणारच. आणि दर 4-5 वर्षांनी लोक बदलत असतात ते. त्यामुळे कंटिन्युअस डिमांड असणारी अशी ही कंपनी आहे. आणि जसे जसे तुम्ही लाईफस्टाईल अपग्रेड करता, तुमचं किचन अपग्रेड करता, तसे तुमची क्रोकरी वगैरे पण तुम्ही अपग्रेड करता. त्यामुळे ला ओपालाला काही मरण नाही. आणि हे लोक एक्सपोर्ट पण करतात थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये किंवा इतर ठिकाणी. क्वालिटी उत्तम आहे याची आणि क्वालिटी प्रॉडक्ट असल्यामुळे ऑब्व्हियसली डिमांड चांगली आहे आणि सस्टेनेबल आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला चांगली आणि 100% प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे, प्रोव्हायडेड यू एंटर ॲट द राईट प्राईस. ओके, अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच ॲक्शन घ्या. 220-230 रुपयाला सध्या असू शकतो शेअर, 200 रुपयाला येईल. ओके, थोडा तुम्हाला लॉस पण सहन करावा लागेल जर मार्केट पडलं तर ट्रम्पमुळे. आणि ट्रम्पच्यामुळे जर मार्केट वाढलं, म्हणजे ट्रम्पने समजा रिझाईन केलं आणि मार्केट वाढलं, तर ऑब्व्हियसली इट विल गिव्ह अ बिग जम्प इन व्हेरी शॉर्ट टाईम, मे बी 2 months.